नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण सुकटची रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एका तव्यावर सुकट घेतलेली आहे, ती छान आपल्याला भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी आपल्याला मंद आचेवर ही भाजून घ्यायची आहे। मस्त अशी कुरकुरीत झाली पाहिजे, ही अशी भाजायची आपल्याला। त्यानंतर आपल्याला ही अशी हाताने चोळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने, जेणेकरून जे बारीक त्यांचे काटे असतात ते सर्व निघून जातात। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पाकडून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व घाण निघून येईल। हे बघा किती बारीक घाण आहे ही। आता मी हे सुकट पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। थंड पाण्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे। 10 ते 15 मिनिटं आपण हे भिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान मी हे भिजवून घेणार आहे। आता एका तव्यावर मी तेल टाकून घेते। मी हे सुकट तव्यावरच बनवणार आहे, लोखंडी तवा वापरला आहे मी। तेल छान गरम झाल्यानंतर या जागी मी आता जिरं टाकून घेते। जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे। लसूण लालसर झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आपल्याला टाकून घ्यायची आहे। हिरवी मिरची टाकून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान ताळसर होईपर्यंत परतायचा आहे। परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो देखील छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर यामध्ये मी मसाले टाकून घेते। 1 चमचा मी धना पावडर टाकलेला आहे, 1 चमचा हळद, थोडा मी यामध्ये गरम मसाला टाकणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता। आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे मी यामध्ये गरम मसाला कमी टाकलेला आहे। थोडी कोथिंबीर टाकून घेते। आता हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे। छान मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सुकट टाकून घ्यायची। मस्त अशी आपल्याला धुवून याचं पाणी सर्व काढून सुकट यामध्ये टाकून घ्यायची। सुकट टाकल्यानंतर मी छान आता ही परतून घेणार आहे। आपल्याला ही सुकट अशी कोरडीच बनवायची आहे, चवीनुसार मीठ। लोखंडी तव्यावर छान ही परतली जाते, त्यामुळे मी लोखंडीच तवा वापरलेला आहे। तुम्ही बघू शकता। आता मी हिला 5 मिनिटं वाफ घेऊन घेणार आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान आपली सुकट तयार झालेली आहे। चला तर मग आपली सुकट तयार झालेली आहे। ही सुकट तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।